ऑपरेशन पाली विरुद्ध जय हनुमान झरेवाडी. दरम्यान हे सामन्याला सुरुवात होती आणि युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून प्रथम चढाईसाठी दाखल झाले. जर्सी क्रमांक 8 ऋषिकेश साळुंके 7 नंबर मैदानावरती असताना 2-1 ची फील्ड इथे सजवली गेली आहे जय हनुमान झरेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये. आणि आपण प्रथम चढाईमध्ये इथे बोनस गुण मारल्याचा दावा करते. इथे मात्र आपल्या संघातील खेळाडूंना इथे विश्वासात घेऊन इथे बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातो इथे ऋषिकेश साळुंके याच्याकडून. परंतु प्रथम चढाई जर आपण विचार केला तर निश्चितच समोरच्या संघाचा डिफेन्स इथे ओळखण्याचा प्रयत्न केला गेला ऋषिकेश याच्याकडून. आणि आपल्या प्रथम चढाईमध्ये इथे खातं उघडलं जातं. एक बोनस गुणांची कमाई करतोय श्री गणेश युवा प्रतिष्ठान पाली संघाचा. प्रत्युत्तर दाखल केलं जाते प्रज्वलाच्या माध्यमातून. जर्सी क्रमांक 2 जय हनुमान झरेवाडी संघाचा मुख्य रेडर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं असा प्रज्वल चढाईसाठी दाखल झालाय. आणि पुन्हा एकदा फ्रंट ब्लॉक साठी येतोय. इथे मात्र काय घडतं मिडलाईन मधून चाललेली फटाफट आणि प्रथम चढाईमध्ये इथे किती गुणांची कमाई करतोय. एक 2 3 4 5 आणि 6 गुणांची कमाई करतोय. जबरदस्त चढाई आपल्याला पाहायला मिळते. प्रज्वल याच्या माध्यमातून आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा केलेला इथे पाहायला मिळतोय. आता मात्र कमान असेल ती जर्सी क्रमांक 8 ऋषिकेश साळुंके याच्यावरती. आपल्या संघातील खेळाडूंना पुन्हा एकदा जर रिलाइव्ह करायचं असेल आपल्या संघाला इथे जर कमबॅक करून द्यायचं असेल तर निश्चितच टच पॉईंटची आवश्यकता असेल. जबरदस्त बॅकिंग आपल्याला पाहायला मिळाली. बोनस प्लस 1 2 गुणांची कमाई करतोय. आता मात्र सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल युवा प्रतिष्ठान पाली संघाकडे. दरम्यान चढाईसाठी दाखल झालाय जर्सी क्रमांक 2 प्रज्वल. या आधीच्या चढाईमध्ये 6 गुणांची कमाई केली होती या स्पर्धेमधील. इथे मात्र पुन्हा एकदा त्याचाच पवित्र त्याच्यावरती आजमावलं गेलाय. इथे मात्र एक मोरा गारद होईल. 1 गुण मिळतोय तो जय हनुमान झरेवाडी संघाला. दरम्यान आता मात्र संकट असेल ते युवा प्रतिष्ठान पाली संघावरती ऑलआउटच्या दारावरती उभा राहिला. या आधीच्या चढाईमध्ये ऋषिकेश यांनी तारलं होतं. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 रोहित सावंत आपल्या संघाला इथे तारू शकेल का. 7 विरुद्ध 1 चाललेला सामना 2-1 2-2 चे क्षेत्रफळ इथे पाहायला मिळते. रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळते. का दोन्ही हे संघ तुल्यबळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान इथे मात्र टॅकल केलं गेलं. रायडर जाईल मैदानाच्या बाहेर आणि 3 गुण मिळतात ऑलआउटच्या स्वरूपात जय हनुमान झरेवाडी संघाला. महालक्ष्मी कराटेवाडी संघाचा कर्णधार अतुल कराटे याला विनंती असेल आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचंय. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय आणि त्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा रायडिंग वरती सज्ज झालाय जर्सी क्रमांक 2 प्रज्वल. 7 मोरे मैदानावरती असताना इथे मात्र ऑलआउट नंतर पुन्हा एकदा नव्या उमेदीने आणि नव्या जोशाने खेळण्यासाठी सज्ज झालाय तो युवा प्रतिष्ठान पाली संघ. आणि इथे मात्र पुन्हा एकदा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आवश्यकता नव्हती. 1 मोरा गारद होईल आणि गुण मिळतोय तो जय हनुमान झरेवाडी संघाला. वारंवार चांगल्या खेळाचं प्रदर्शन इथे करताना पाहायला मिळतोय तो प्रज्वल. परंतु युवा प्रतिष्ठान पाली संघाला कुठेतरी थोडासा विचार करावा लागेल. टीम मीटिंग बोलावी लागेल. रणनीती आखावी लागेल. आणि इथे मात्र संतोष नाईक यांना मी विनंती करतो की अतुल कराटे याला सन्मान चिन्ह वितरित करायचं आहे. दरम्यान पुन्हा इथे सामन्याकडे वळतोय जर्सी क्रमांक 2 प्रज्वल. 1 हँड सिंगल हँडेड आपल्या संघासाठी गुण कमवताना आपल्याला पाहायला मिळते. प्रथम चढाईमध्ये 6 गुणांची कमाई त्यानंतर सलग 2 चढाईमध्ये 1 गुणांची कमाई करून आपल्या संघाची इथे गुणसंख्या भरताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा गुण मारल्याचा दावा करतोय आणि इथे मात्र ऋषिकेश लेफ्ट कॉर्नरला आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार त्याच्यावरती अटॅक केला जातोय. 1 मोरा गारद होईल गुण मिळतोय तो जय हनुमान झरेवाडी संघाला. दरम्यान प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक 7 याच्या माध्यमातून सुमेश सावंत याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. 7 मोरे मैदानावरती असताना फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तो जय हनुमान झरेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये. 2-1 2-2 चे क्षेत्रफळ इथे सजवली गेले आणि निश्चितच रॅपिड मध्ये झालेली चढाई आपण पाहतोय सुमेधच्या माध्यमातून. यादीच्या चढाईमध्ये निश्चितच 1 गुण घेऊन आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतला होता. परंतु पुन्हा एकदा आपल्या संघाला इथे कमबॅक करून दिला जाईल का. परंतु ही देखील चढाई खाली जाते. रेड व्हॅलिड करतोय आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परततोय. आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जाते ते प्रज्वलच्या माध्यमातून. सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये तिथे हल्ला चढवला गेलाय तो जय हनुमान झरेवाडी संघाकडून आणि त्याच्यातून इथे मात्र थोडंसं सावरेल का युवा प्रतिष्ठान पाली संघ इथे कमबॅक केला जाईल का. अजूनही सेकंड हाफ देखील इथे या सामन्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर पुन्हा एकदा 1 मोहरा गारद होईल. पॉईंट गोष्ट जय हनुमान झरेवाडी. प्रत्युत्तर दाखल केले जाते जर्सी क्रमांक 7 याच्या माध्यमातून सुमेश सावंत आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना आता मात्र 7 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र निश्चितच राईट कव्हरला ठोट्याच्या सुरुवात बात करते. 1 मोरा गारद होईल. पॉईंट गोष्ट युवा प्रतिष्ठान पाली. प्रत्युत्तर दाखल केले जाते जय हनुमान झरेवाडी संघाकडून प्रज्वल आपल्या संघासाठी वारंवार चढाई करतोय. निश्चितच मॅच विनिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रज्वलाच्या माध्यमातून. परंतु इथे कमबॅक केला जाईल का. ऋषिकेश साळुंके याच्यावरती मदार असेल आपल्या संघाला इथे कमबॅक करून देण्यासाठी
आणि इथे चांगल्या खेळाचं प्रदर्शन करावं लागेल. वारंवार पुन्हा एकदा एक पॉईंट घेतल्याचा दावा करतोय तो प्रज्वल. निश्चितच गुणांची लयलूट करताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथे मात्र रेड व्हॅलिड करतोय, बोनस गुण घेतल्याचा दावा करतोय. निश्चितच एक बोनस गुण मिळतोय तर जय हनुमान झरेवाडी संघाला. उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ऋषिकेश चाणुके इथे मात्र एक गुण मिळतोय, 2 गुणांची कमाई करतोय. 2 मोरे गारद होतील पॉईंट गोष्ट युवा पाली संघ. आणि इथे मात्र पुन्हा एकदा रायडिंग मारुती सज्ज झाले. जर्सी क्रमांक 2 प्रज्वल आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना आता मात्र फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळते. ते युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या क्रीडांगणामध्ये 7 मोरे असताना 2-1-2-2 ची क्षेत्रफळ सजवली गेले. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चढायला सुरुवात करतोय आणि निश्चितच लेफ्ट कॉर्नरला आपल्याला पाहायला मिळतोय तर ऋषिकेश चाणुके आधीच्या चढायांमध्ये निश्चितच 2 वेळा बाद करण्यात यश आलंय ते प्रज्वल याला, परंतु आता मात्र थोडंसं सावध पावित्र्य आजमावलं जातं. थोडंसं बॅकफूट वरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, तो ती संपलेली आहे, त्याची संघ प्रशिक्षकांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते आणि चढाईसाठी दाखल झालाय तो युवा पाली संघाकडून जसे मग 8 ऋषिकेश चाणुके. 4 मोरे मैदानावरती असताना इथे मात्र खोलवरती जाऊन हँटेच्या स्वरूपात दावा करतोय. इथे मात्र रायडर जाईल मैदानाच्या बाहेर. पॉईंट गोष्ट जय हनुमान झरेवाडी संघ ओव्हर कॉन्फिडंट होता आणि त्यानंतर कोणत्याही खेळाडूला न शिवता लॉबीमध्ये गेला आणि आपल्या मैदानाच्या बाहेर जाऊन बसला. दरम्यान पुन्हा एकदा रायडिंग वरती सज्ज प्रत्युत्तर दाखल केलं जाते ते जय हनुमान झरेवाडी संघाकडून प्रज्वल. या सामन्यानंतर होणारा सामना जुगाई पानवल विरुद्ध जय हनुमान वेळवण, दोन्ही संघांना दुसरा पुकार. जुगाई पानवल विरुद्ध जय हनुमान वेळवण, दोन्ही संघांना दुसरा पुकार. दरम्यान पुन्हा एकदा प्रज्वल. इथे मात्र या चढाईमध्ये मात्र थोडंसं सावध पावित्र्य आजमावला जातोय. रेड व्हॅलिड केली जाते. 27 ते 28 सेकंद इथे खर्च वडून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतोय. दरम्यान प्रत्युत्तर दाखल केलं जाते युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून जर्सी मंग 7 सुमित सावंत. 5 मोरे मैदानावरती असताना 2-1-2 चे क्षेत्रफळ सजवले गेले. खोलवरती चाललेला डिफेन्स आपण पाहतोय आणि निश्चितच इथे जर पॉईंट घ्यायचं असेल तर खोलवरती जाऊन इथे हँटेच्या स्वरूपात पॉईंट घ्यावे लागतील सुमेध्याला आणि ते तितकंसं कठीण आव्हान असेल त्याच्या समोर. आणि निश्चितच रेड व्हॅलिड केली गेली आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतला. आणि आता मात्र रायडिंग वरती सज्ज असेल तो जय हनुमान झरेवाडी संघाचा कर्णधार बाबू. इथे मात्र तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड करा किंवा मराठा मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरा अशा सुरुवातीची चढाई असताना इथे मात्र अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला. आवश्यक तानाभूती निखिलेश याच्याकडून चुकी झाली आणि इथे मात्र मध्यंतरात गुणफलकाचा जर आपण विचार केला तर गुणफलक असेल दरम्यान पुन्हा एकदा सेकंड हाफला इथे सुरुवात केली जाते आणि जर्सी क्रमांक 1 परिधान केलेला बाबू इथे मात्र रायडिंग मध्ये सज्ज झालाय. सेकंड हाफच्या प्रथम चढाईमध्ये दुरा सांभाळते आपल्या संघाची. दरम्यान इथे मात्र बॅकिंग लगावण्याचा प्रयत्न केला गेला. 5 मोरे मैदानावरती असताना गोलवरती चाललेला डिफेन्स आपण पाहतोय तो युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या. दरम्यान थोडंसं सावध पावित्र्य आजमावलं जाते 10 गुणांची भरभक्कम आघाडी घेऊन खेळत असताना, परंतु इथे मात्र थोडंसं विचार करावा लागेल. युवा प्रतिष्ठान पाली संघाला इथे कमबॅक करायचं असेल तर निश्चितच वारंवार मल्टीपॉईंट रेड्स करावे लागतील, ते टॅकल करावं लागेल. दरम्यान आता मात्र रायडिंग वरती सज्ज झालाय तो युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून जसे मग 7 परिधान केलेला सुमित सावंत. 6 मोरे मैदानावरती असताना 2-2-2 ची क्षेत्रफळ सजवली गेले. साविर्तिक चाललेला सामना आपण पाहतोय. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आणि जबरदस्त बॅकवर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. रायडर होईल कारण 1 गुण मिळतोय तो जय हनुमान झरेवाडी संघाला. आता मात्र प्रत्युत्तर दाखल करतोय प्रज्वल. जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून चांगला खेळ आपला वारंवार पाहायला मिळालाय. एका चढाईमध्ये 6 गुण घेण्याचा पराक्रम देखील त्यांनी या सामन्यामध्ये गाजवलाय आणि निश्चितच आता मात्र थोडासा सावध खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या चढाईमध्ये 27 ते 28 सेकंद इथे खर्च पाडण्याचा प्रयत्न केला जातो. कोणत्याही स्वरूपाचा धोका इथे पत्करत नाहीये. आपला संघ इथे आघाडीवरती असताना इथे कोणत्याही स्वरूपाची रिस्क घेतली जात नाहीये. जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न आणि समोरच्या संघाला इथे आव्हान देण्याचे प्रयत्न केले जात असते जय हनुमान झरेवाडी संघाकडून. आता मात्र रायडिंग वरती सज्ज झालाय तो युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून जर्सी क्रमांक 16. तसेच या स्पर्धेसाठी वेळवण गावचे माजी सरपंच संतोषी गुरव यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. जर पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. इथे मात्र 1 मोरा गारद 22च्या माध्यमातून 22ला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जातं युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून जर्सी क्रमांक 41. 7 मोरे मैदानावरती असताना फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळतंय. 2-1-2-2 चे क्षेत्रफळ सजवले गेले. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई समोरच्या दिशेने मिडल कव्हरला इथे हँटेच्या सुरुवात बाद करण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा स्ट्रेच त्याच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. थोडासा अनस्टेबल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे शिल्लक.
आणि गुणफलक असेल जयहनुमान झरेवाडी संघ 19 गुण, युवा प्रतिष्ठान पाली संघ 7 गुण. तसेच वेळमण गावचे माजी सरपंच संतोषजी गरव यांचा सत्कार करतील. माझ्या माईन यांना मी विनंती करतो की त्यांनी संतोषजी गरव यांचा सत्कार शाळा व पुष्पगुच्छ देऊन करायचा आहे. तसेच हा सामना झाल्यानंतर होणारा सामना जुगाई पानवल विरुद्ध जयहनुमान वेळवंड, दोन्ही संघांना अंतिम पुकार. जुगाई पानवल विरुद्ध जयहनुमान वेळवंड, दोन्ही संघांना अंतिम पुकार. सामना संपण्यासाठी 4 मिनिटे शिल्लक आहे. इथे मात्र सुपर टॅकलची सुवर्ण संधी असते ती युवा प्रतिष्ठान पाली संघाकडे. 3 विरुद्ध 1 चाललेला सामना आणि निश्चितच कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा कमी खेळाडू मैदानावरती असतात आणि तेव्हा जर टॅकल करण्यात यश आला तर निश्चितच सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण मिळते. इथे सांघिक प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर फ्रंट ब्लॉकला आला निशांत आणि त्याच्या माध्यमातून चांगली पकड आपल्याला पाहायला मिळाली. रायडरला मैदानाच्या बाहेर जाण्यात यश आलं आणि 2 गुणांच्या स्वरूपात गुण मिळतोय ते युवा प्रतिष्ठान पाली संघाला. इथे मात्र 5 विरुद्ध 1 चाललेला सामना आपण पाहतोय 5 मध्ये मैदानावरती असताना इथे मात्र अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न, 1 गुण मिळतोय तो युवा प्रतिष्ठान पाली संघाला. जुगाई पानवल विरुद्ध जयहनुमान वेळवंड याची दोन्ही संघ प्रशिक्षकांनी नोंद घ्यायची आहे. त्वरित आपले संघ मैदानावरती उपस्थित करायचे आहेत. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. 5 मध्ये मैदानावरती असताना युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या क्रीडांगणामध्ये रायडिंग मध्ये सज्ज असेल तो जर्सी क्रमांक 1 परिधान केलेला बाबू. 5 विरुद्ध 1 चाललेला सामना 2-1 ची फेटी त्याची जोडली गेली आहे. सामना संपण्याची 3 मिनिटे शिल्लक असताना इथे मात्र सावध पवित्र आजमावला जातोय तो बाबू याच्याकडून. इथे मात्र रेड व्हॅलिड गेली मैदानावरती येऊन उभा राहतोय आणि निश्चितच खाली चढायचं ते आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परततोय. दरम्यान प्रत्युत्तर दाखल केलं जातं युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून. ऋषिकेश चाळंगे इथे मात्र जबरदस्त हँडटच आपल्याला पाहायला मिळाला. बाबू याला मैदानाच्या बाहेर जाण्याने देश आलं. 1 गुण मिळतोय तो युवा प्रतिष्ठान पाली संघाला. निश्चितच या पद्धतीचा खेळ आपण सुरुवातीपासून जर सादर केला असता तर निश्चितच इथे थोडंसं निकाल वेगळा आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु इथे मात्र आघाडीवरती असेल तो जयहनुमान झरेवाडी संघ. तसेच आमच्या मंडळात म्हणावं लागेल असे सिद्धेश शेट्टूरकर यांचे क्रीडा नगरी स्वागत करतो. त्यांना विनंती असेल त्यांना व्यासपीठावरती येऊन विराज बनायचं आणि इथे मात्र मिडलँडवरती चाललेली झटापट आपण पाहतोय. दरम्यान इथे मात्र डू ऑर डाय असेल. 3री चढाई. निश्चितच या सामन्याची कलाडणी येणारे मोमेंटम इथे जर निश्चितच लाईन क्रॉस झाली असती तर ऋषिकेश साळुंके यांनी चांगल्या पद्धतीचा खेळ निश्चितच प्रदर्शित केला सामना संपण्यासाठी. एक मोरा गारवतील. दरम्यान इथे मात्र चढाईसाठी दाखल झालाय जर्सी क्रमांक 10 निखिल सामंदेसाई. 3 मोरे मैदानावरती असताना इथे मात्र जबरदस्त चेन टॅकल आपल्याला पाहायला मिळते. सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुणांची कमाई करतोय. 2 गुण मिळतील ते जयहनुमान झरेवाडी संघाला. दरम्यान आता मात्र सामना संपण्यासाठी 1 मिनिटे शिल्लक असताना 5 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या क्रीडांगणामध्ये 2-1 ची फील्ड इथे सजवली गेली आहे. निश्चितच रेड व्हॅलिड गेली आणि आपला संघ इथे आघाडीवरती असताना कोणत्याही स्वरूपाचा धोका पत्करला जात नाहीये. हा सामना संपल्यानंतर होणारा आजच्या दिवसातील अंतिम सामना जुगाई पानवल विरुद्ध जयहनुमान वेळवंड. दोन्ही संघांना अंतिम पुकार. दोन्ही संघांनी प्रवेशद्वारापाशी येऊन उभं राहायचंय. दोन्ही संघाच्या संघ प्रशिक्षकांना विनंती असेल आपले सर्व कोणत्याही गोष्टीला सज्ज करायचं. नको दरम्यान इथे मात्र सामना संपतोय आणि गुणफलक असेल युवा प्रतिष्ठान पाली संघ 13 गुण, जयहनुमान झरेवाडी संघ 25 गुण. या सामन्यामध्ये